सर्वांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत तिवसा येथे रहिवासास असलेल्या वानखेडे काकू आहेत. त्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानोजी बाबांचे काही साक्षात्कार अनुभव आहेत, तर ते आपल्या लहानोजी स्वानुभवावर आज जाणून घ्यायचे. काकू जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. रेखाताई माणिकराव वानखडे. मूळ गाव कुठलं आहे? जळगाव. जळगाव आहे. बरं. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानोजी बाबांचे जे काही तुम्हाला अनुभव साक्षात्कार घडले ते सविस्तर सांगा. हे 2003 म्हणजे माझ्या मुलीचं लग्न व्हायचं होतं. मग आम्ही सगळेजण तिथं गेलो मंदिरामध्ये. गेल्यानंतर तिथं सगळे आम्ही आई बाबा माझे सगळेजण आम्ही ॲटोनच होतो. मग सगळेजण बसल्यानंतर तिथं पाणी वगैरे द्यायसाठी गेली मी. तर मागून प्रत्यक्षात पूर्ण म्हणजे लहानोजी महाराजच, पण मला ते लहानोजी महाराज म्हणून असं वाटलं. आणि त्यांनी अशी काठी घेतली, त्यांची जी काठी होती ते काठी माझ्या गळ्यात टाकली आणि त्यांनी मला मागं ओढलं. मागं परतून पाहत होतं ते दिसले मला. मी म्हटलं त्यांना, बाबाजी थांबा तुम्ही थोडेसे, मला आईला माझ्या पाणी नेऊन द्यायचं आहे. तर ते मला अगं थांब, नेऊन दे पहिले. मग पाणी नेऊन दिलं. पुन्हा मी गेली. पुन्हा त्यांनी मला अजून जवळ बोलवलं. मग ते मी म्हटलं बाबाजी थांबा थोडेसे, मला नमस्कार करायचा आहे लहानोजी महाराजाला आतमध्ये. मग तिथे ते पुजारी जे होते टाक म्हणून, त्यांना म्हटलं बाबारावजी टाक. हो. तर त्यांना मी अशी ते खडी मागितली आणि ते हातावर अशी उघडली आणि समाधीच्या त्या पावलावर लावलेली. नमस्कार केला, भोवताल फिरली. तिकडून आल्यानंतर पुन्हा ते महाराज तिथं होतेच, पण ते महाराज होय हे माझं लक्ष नाही. फक्त एक बाबाजी आहे बा अशा पद्धतीनं मी त्यांना नमस्कार करायला गेली. तर त्यांच्या बोटावर नखाच्या ते मी जे लावलेले 2 हे होते ते दोन्ही त्यांच्या बोटावर होते, उमटलेले होते. मग त्यांना नमस्कार केला, पण तरी मला असं वाटलं नाही का हे बा महाराजच आहे असं वाटून मग आम्ही दिवसभर तिथं थांबलो. मग थोड्या वेळात लगेच आमची तयारी झाली. पण ते महाराज माझ्यासोबत दिवसभर राहिले. फक्त त्यांनी एवढंच म्हटलं, कशाला ग काळजी करते तू, तुझ्या मुलीचं लग्न होईल ना, आणि व्हायचं म्हणजे का तू घरीच तर पडणार आहे, तुमच्या नातेवाईकातच पडणार आहे असं विसं सगळं सांगितलं. आणि पैशाची तर अजिबात काळजी करू नको, तुझ्यासोबत एक मी देणार, एक माणूस तुझ्या घरी पाठवणार, तू पैशाची अजिबात काळजी करू नको. मग ठीक आहे म्हटलं महाराज, ठीक आहे बाबाजी. तर मग आम्ही निघालो. आमच्या ॲटोपर्यंत ते मला सोडायला आले. पण मला काय वाटत होतं काही सगळ्यांना दिसत आहे बा, म्हणून मी काही कोणाला विचारलं नाही. आणि पण ते प्रत्यक्षात मला दिसत होते, अगदी प्रत्यक्षात ते माझ्या ॲटोपर्यंत मला सोडायला पण आले. मग घरी आल्यानंतर मग बाबाला म्हटलं, बाबा ते बाबाजी किती मस्त होते. तर कोणते हो बाबाजी, ते असे विचारायचे. पण मग नंतर काही म्हटलंच नाही. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर मग आणि त्याच महिन्यात माझ्या मुलीचं लग्न जुळलं. हो जुळलं. आणि ते नातेवाईकातच मध्ये जुळलं, वर्धेला. हो. सकाळी आले पाहुणे, संध्याकाळी साक्षगंध केलं. दुसऱ्या दिवशी मग ते ब्राह्मण म्हणत होते का नाही बा हे लग्न असं नाही होणार, तसं नाही होणार, भरपूर सगळं. पण त्याच्यानंतर मग जेव्हा मी लग्न म्हणजे ज्या दिवशी होतं त्या दिवशी त्यांनी सांगितलं तर त्याचप्रमाणे मला घडलं. माझ्याजवळ जास्त पैसे नव्हते, परंतु ज्या लग्नाच्या वेळेस कुठून काय आलं कसं झालं काही समजलं नाही. काहीच कमी पडलं नाही. पंक्तीमध्ये तुपाची धार, एवढं म्हणजे सगळं प्रत्यक्षात केलं मी. त्याचे महाराजाचीच कृपा म्हणावं लागेल. ते कसं आलं काहीच नाही. 2003 मध्येच लग्न झालं का मग? 2003 मध्ये. हां, 8 जुलैला. आणि त्याच्यानंतर मग सगळं झाल्यानंतर माझ्याजवळ 50,000 रुपये राहिले शिल्लक. हो. ते झाल्यानंतर त्याच्यानंतर मग असा एक अनुभव आहे. माझ्या बहिणीचा एक मुलगा, तो शेतामध्ये म्हणजे आर्वीला असताना ते आर्वीला होते. तो आला म्हणते मी शेतामध्ये काम करणार आहे, तर मी तुझ्या घरी राहणार आहे 8 दिवस. म्हणजे सगळ्यात पहिला दिवस होता. त्यांनी सगळं पूर्ण म्हणजे आरती वगैरे केली. त्याच्यामध्ये लहानोजी महाराजाची आरती म्हटली. ते आरती म्हटल्यानंतर काय झालं, मग मी स्वयंपाक वगैरे त्याचा डबा वगैरे बांधून दिला. मी म्हटलं काय रे भूषण, तू आज सगळ्या आरत्या म्हटल्या पण लहानोजी महाराजाची पूर्ण आरती म्हटली तर माझ्या देवघरामध्ये सगळ्या स्टाईल्स बसवलेल्या. आणि
ते काय फक्त लहानोजी महाराजांची मूर्ती नव्हती किंवा फोटो नव्हता किंवा ते स्टाईलही नव्हती. तर मी म्हटलं फक्त लहानोजी महाराज नाही आहे म्हटलं, माझ्या किती सुंदर आरती म्हटलं तू असं म्हटलं. मग तो शेतामध्ये निघून गेला. त्याच्यानंतर मी पूर्ण कामं बिमं झाले, मग सगळी झाडझूड म्हणून करायला लागली. बाहेरचं वगैरे झाडलं सगळं आणि अंगणात झाडत आहे, अर्ध अंगण झाडलेलं. तिकडून एक माणूस आला. बाई म्हणते, तुम्ही इथं ह्या ओट्यावर लहानोजी महाराज स्थापना करणार आहे का म्हणते. मी म्हटलं नाही दादा म्हटलं. का बरं. मग मूर्ती पाहणं म्हणते कशी छान बसलेली. म्हणून आम्ही ते फडा टाकून दिला आणि मी बाहेर गेली. मला अक्षरशः रडायला आलं. म्हणजे ती मूर्ती अगदी बसून होती तिथं. हो, कोण आणली काय आणली काही माहीत नाही. मग मी आरती काढली आणि आरती घेऊन तिथपर्यंत गेली. मग गेली ते काय शेवटी तिकडून माकोडे सगळे आले. त्यांनी मग ते आपलं प्रसाद वगैरे घेतला आणि मलाच काय वाटलं काय, मी म्हटलं हे 101 रुपयाचे पेढे वाटून दे जा म्हटलं. त्यांच्याच जवळचे पैसे घेतले आणि देऊन दिले. मग ते मूर्ती घेऊन मी आतमध्ये आली. मूर्ती काही अशी गादीची वगैरे नाही आहे, आपली साधीच आहे. पण मूर्ती माझ्या घरी अजूनही आहे. ती मूर्ती हो, कोण आणून ठेवली काही माहीत नाही आहे. बाहेरच्या गोट्यावर होती. त्याच्यानंतर मग मी रोज त्याची म्हणजे आरती वगैरे सगळं करून, पण आता ती मूर्ती माझ्या घरी जळगावला आहे. हो, 2-3दा मी त्याचा अभिषेकही केला पाण्यानं. कोणी म्हणे मुरून जाईल विरून जाईल, काही नाही, काहीच झालं नाही. खूप छान आहे, जशी आहे तशीच. असे अनुभव मला ते येते. आणि तुम्ही इच्छा व्यक्त केली का बाबाजीची मूर्ती नाही बा आपल्या घरी. हो, अशी हो. आणि ते प्रत्यक्षात दिली. हो, ते म्हणजे साक्षात्कार घडल्यासारखाच झाला मला. आणि ती मूर्ती अजूनही तुमच्या घरी आहे. हो. तर इथं नसताना ते जळगावला आहे माझ्या. हो, घरी. जळगावचं तुमचं मुख्य कुटुंब. हो, पूर्ण घर आहे तिथे. आणि तसं महाराजांनी लहानपणापासून मला लहान होती मी, छोटी या बाळा एवढी, तसे मांडीवर घेऊन म्हणजे असे दाणे वगैरे चारून असे हो घेऊन. जळगावमध्ये 1 महिना वास्तव्य झालंही आहे ना. जळगावात नाही, मी लहान म्हणजे टाकरखेडल्याच आम्ही दर्शनाला गेलो होतो आईकडून. तेव्हा छोटं असताना. तर तेव्हा ते दर्शन म्हणजे मांडीवर घेऊन त्यांनी चाललं ते मला. हो, हे तुकडोजी महाराज, लहानोजी महाराज यांनी जवळ घेऊन असं म्हणजे लहान असताना असं. आणि ते महाराजांचं आता तर तेव्हा म्हणजे खूप सगळं आहे. तर काकू, तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासात घडलेल्या ह्या ज्या घटना सांगितल्या, अनुभव साक्षात्कार सांगितले, याकरता मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी महाराज की जय.